शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या सेगुरिस इवो या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेत असताना अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, टेक्नो फार्मिंग हे आपलं चॅनल आहे आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकरी बांधवांना सेवा पुरवण्याचे आपण काम करत आहोत. तरी बरेच शेतकरी बांधव ज्यांना अजून बऱ्याच टेक्निकल गोष्टी या माहीत नसतात, तर आज आपण चॅनलच्या माध्यमातून आपला बळीराजा हा कसा सक्षम होईल, तर आपले उद्दिष्ट आहे. तर असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना अजून बऱ्याच गोष्टी ह्या औषधांमधल्या माहीत नसतात. तर आपल्या चॅनलचं उद्दिष्ट लक्षात घेता आपण जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा कंपनीच्या सेगुरिस इवो या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर याच्यामध्ये आयसोपायरक्झाम हे 11.16% व अझॉक्सिस्ट्रोबिन हे 17.67% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व आपण जर याची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर आयसोपायरक्झाम. तर हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे ऊर्जा स्रोत हे खंडित होतात व बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तर हे पायराझोल कार्बामाइड गटातील एक चांगलं ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने अझॉक्सिस्ट्रोबिन. तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमवरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत, ते हे खंडित होतात व त्या ठिकाणी बुरशी ही मरण पावत असते. तर शेतकरी मित्रांनो, सुगारिस इवोची फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर सुगारिस इवोचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत आपण वापर करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी व रोग आल्यावरती आपण सुगारिस इवोचा वापर करू शकतो. तसेच हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार व मल्टीसाइट ॲक्शन ही पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला बुरशींवरती जलद नियंत्रण मिळत असते. तसेच सुगारिस इवोचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण सुगारिस इवोचा वापर करू शकतो. तसंच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या पानांवरील ठिपके, करपा, अँथ्रॅकनोज, पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू तसेच कूज. तर अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी सुगारिस इवो हे बुरशीनाशक देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, सुगारिस इवोचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? जर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 0.8 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 120 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण किमतीचा विचार केला तर याचं 120 मिलीचं जे काही पॅक आहे, हे आपल्याला साधारणतः 900 ते ₹1000 बाजारात मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या सिगरिस इवो या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.